भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असताना आता दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर शिंदेंच्या सेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्याकडनं आता प्रचार जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। दादा, आपण थेट प्रचाराला आता सुरुवात केलेली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। नाही, मला असं वाटतं की काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे, त्यामुळे आपल्या पार्टीचा विचार, आपल्या पार्टीचा अजेंडा, आपण केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचणं ही सगळ्यात पहिली आवश्यकता आहे। महायुतीची चर्चा चालू आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु आमचे उमेदवार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी शिवसेनेचे सर्व उमेदवार, मी स्वतः माझ्या ह्या प्रभागात फिरतोय, लोकांना भेटतोय, शिवसेनेची भूमिका सांगतोय, माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेल्या कामाची आठवण करून देतोय। मात्र कुठेतरी भाजप जो आहे तो स्वबळाचा नारा देत असताना आता महायुतीतील जे 2 घटक पक्ष आहेत, आपली शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत। जवळपास युतीची घोषणा होईल असं देखील सांगितलं जात आहे। काय आपण सांगाल? मला असं वाटतं की महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी हे आम्ही छोटे भाऊ आहोत, त्यामुळे आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की मोठ्या भावानं आम्हाला बरोबर घेऊन काम करावं आणि कुठेतरी त्याला दिरंगाई होते। आणि म्हणून काल राष्ट्रवादीचे मंत्री महोदय झिरवाळ साहेब यांनी माननीय दादा भुसे यांना फोन केला होता आणि या संदर्भातली एक चर्चा काल आम्ही केली की आपण कसं, शेवटी असं आहे की खासदारकी असेल, आमदारकी असेल, आणि मी तिन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे, त्यामुळे मला असं वाटतं यात काही गैर नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करणं, निवडणुकीच्या संदर्भात बोलणं, निवडणूक कशी लढली पाहिजे या संदर्भात बोलणं, परंतु आजही अपेक्षा आहे आमचे जे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टी, त्यांनी उजव्या हाताला आम्हाला, डाव्या हाताला राष्ट्रवादीला घेऊन काम केलं पाहिजे। कुठेतरी आपला मोठा भाऊ जो आपण म्हणताय भाजप, तो आपल्याला कुठेतरी विचारात घेत नाहीये का? मला असं वाटतं तेही कायम सांगतात आम्ही महायुतीतले मोठे घटक आहोत, मोठा भाऊ आहोत, तर मोठा भाऊ हा नुसता म्हणण्याने होत नाही, त्याला मनाचा मोठेपणा द्यावा लागतो, काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा मनाचा मोठेपणा भाजपमध्ये नाही आहे। नाही असं नाही म्हणता येणार, ते दाखवतील तेव्हा कळेल मोठेपणा आहे की नाही। परंतु नाशिकच्या जनतेला या युतीबद्दल एक आदर आहे, नाशिकची जनता हा या युतीचा मतदार आहे, परंतु मला असं वाटतं की ह्या नाशिकच्या जनतेच्या जनभावनांचा आदर किमान भारतीय जनता पार्टीनं केला पाहिजे, महायुती केली पाहिजे, आणि जर नाहीच केली तर शेवटी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दुसरा पर्याय नाही आहे। दादा, आपण म्हणालात की काही चर्चा झाली आहे मंत्री झिरवाळ आणि दादा भुसेंमध्ये, नेमकं कशा पद्धतीची चर्चा झाली आहे? काही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का? निश्चितपणे की पुढे आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर कसं गेलं पाहिजे, आपले उमेदवार कोण आहेत, आमचे उमेदवार कोण आहेत, या संदर्भात निश्चितपणे चर्चा झाली। ती काय लपून छपून नाही, लपून छपून आम्ही काही करत पण नाही, परंतु आजही आमच्या दोन्ही पक्षांना अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचा निरोप येईल आणि आम्ही एकत्र लढू। त्यांनी तसा निरोप दिला नाही तर मग मात्र आम्हाला एकत्र लढावं लागेल। खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2च दिवस बाकी आहेत। काय वाटतं आज या संदर्भात निर्णय होईल? निर्णय व्हायला हवा, हा निर्णय तो 2 दिवस आधी व्हायला हवा होता, परंतु समजत नाही हा दुरावा काय आहे। भाजपकडून निरोप आला नाही तर आपण किती वाट बघणार आहोत? नाही, मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील, परंतु शिवसेना पूर्णपणे तयार आहे। 122च्या 122 जागांसाठी 450 इंटरव्ह्यूज झालेला आहे, आम्ही कुठेही कमी नाही, फक्त माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाची आम्ही वाट बघतो आहोत। महायुतीचा मध्ये ही निवडणूक लढली पाहिजे अशी नाशिककरांची भावना आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत। अर्थात हे सर्व काही आता भारतीय जनता पार्टीवर अवलंबून आहे। नक्कीच, जर भाजप आपल्यासोबत आली नाही तर दादांची राष्ट्रवादी आणि आपण एकत्र लढणार? मला वाटतं महायुतीतले आम्ही घटक आहोत, किमान जनतेला तेवढं तरी बरं वाटेल। भाजपने टाळलं तर हे 2 घटक तरी एकत्र आले, मला वाटतं जनतेचा सन्मान करणं हे आमचा पहिलं प्रायोरिटी आहे। नक्कीच, आपल्यासोबत शिंदेंच्या सेनेचे उपनेते अजय बोरस्ते होते। जनतेचा सन्मान करणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही 2 महायुतीतले घटक पक्ष जर एकत्र आलो तर जनतेला बरं वाटेल असं देखील वक्तव्य जे आहे ते अजय बोरस्ते यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।